विरोधकांचं मतविभाजन झालं नाही, म्हणजे महाविकास आघाडीतल्या सर्वच घटक पक्षांचं एकमेकांना व्होट ट्रान्सफर झालेले आहे. जसं नवी दिल्लीच्या बाबतीत आपण म्हणत होतो की काँग्रेस आणि आपनी युती केली, पण ते व्होट किती ट्रान्सफर होतात त्यावर विजयाचं गणित अवलंबून आहे. आणि वंचित आणि बीएसपीला थारा दिला नाही लोकांनी, कारण ते मतविभाजन करायचे आणि त्याचा फायदा भाजपला व्हायचा, तो यावेळेला झाला नाही. वंचितला लोकांनी साफपणे नाकारलेलं दिसतं. प्रशांत. येस, मनोज जी आपण म्हणाला तसं एक सगळ्यात महत्वाचा तर मुद्दा असा आहे की मोदी ज्या काही घोषणा करत होते किंवा मोदींची जी गॅरंटी वगैरे असा जो काही प्रकार सुरू होता, खरं तर त्या घोषणा किती फसव्या आहेत असं लोकांना लक्षात आलं. मध्यंतरी राम मंदिराच्या नावाने जो काही जल्लोष झाला, भाजपला असं वाटलं की याच्यावर आपल्याला मतं मिळतील, परंतु राम मंदिराचा मुद्दा हा काही या ठिकाणी सर्वंकष राहिला नाही. लोकांनी त्याला काही फारशी प्रसिद्धी दिली नाही, कारण या ठिकाणचा जो ग्रामीण भागातला शेतकरी आहे, बेरोजगार आहे, इथले स्थानिक जे लोक आहेत त्यांचे खरं तर जगण्याचे विषयच वेगळे आहेत, त्यांच्या गरजा वेगळ्या आहेत आणि याच्यावर भाजपनी कधीच कॉन्सन्ट्रेट केलं नाही. किंबहुना आपण असं म्हणू की भाजपचा जो काही फोकस होता तो सगळ्याच्या सगळ्या शहरी मतदारांवर होता आणि त्याच्यामुळे प्रचंड असंतोष जो होता तो ग्रामीण भागामध्ये लोकांचा दिसला. मग आपण म्हणाल की तो असंतोष कोणत्या मुद्द्यांवर होता, तर क्रमांक 1 की आज आपण पाहिलं तर आज विदर्भामध्ये जो काही कापूस उत्पादक आहे, या ठिकाणची महत्वाची जी पीक आहेत, कापूस आहे, सोयाबीन आहे, हरभरा आहे, तूर आहे, या शेतांचे भाव आपण बघा, या शेतमालांचे भाव बघा, अजूनही 4-4.5 हजाराच्या वर यावर्षी सोयाबीन गेलं नाही. कुठे गेला आमचा एमएसपी, कुठे गेला आमचा हमी भाव? याची वारंवार प्रश्नांची उत्तरं या मतदारांना हवी होती, जी देवेंद्र फडणवीस आणि तत्सम नेत्यांकडून मिळाली नाही.